नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आल्यामुळे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. शिंदखेडा येथील भगवा चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. यावेळी भाजपाचे गटनेते अनिल वानखेडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या हिंदवी स्वराज्यात जे स्वराज्य निर्माण केलं होतं, या स्वराज्यात एकूण 360 किल्ले त्यांनी काही बांधलेत, काही आधीचे होते आणि 360 किल्ल्यांचं पूर्ण एक हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं. त्या 360 पैकी 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि याचं सगळं श्रेय मोदी साहेबांना जातं. वेगवेगळ्या 7 फाईल्स मोदी साहेबांच्या गुलावर पडलेल्या होत्या आणि त्याच्यातून मोदी साहेबांनी महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तमिळनाडूचा 1 किल्ला जिंजीचा अशा पद्धतीने वारसा घोषित करण्यासाठी युनेस्कोकडे पाठवलं आणि तिथे 20 देशांनी महाराष्ट्रातल्या 20 किल्ल्यांना मतदान केलं आणि जागतिक स्थळ म्हणून घोषित केलं गेलं. त्याचा आम्हाला महाराष्ट्रीयांना सगळ्यांनाच अभिमान आहे. श्री छत्रपतींनी केलेल्या या हिंदवी स्वराज्याच्या कार्यावरती महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस आणि माणूस, मराठा आणि मावळा हा अभिमानाने सांगतो. आज हा जो जल्लोषाचा कार्यक्रम केला गेला, या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाने आणि आमचे गटनेते रावसाहेब अनिलजी वानखेडे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आम्ही हा जल्लोष साजरा करीत आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.